वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रोतारः नमो नमः। शुभसंध्या। संस्कृतभाषा विश्वभाषा वर्तते। योगस्य अनुयायिनः विश्वे 177 देशेषु सन्ति। म्हणजे 177 देशामध्ये संस्कृत भाषेचा वापर केला जातो। तेषु बहवः इदानीं संस्कृतपठनम् आरब्धवन्तः। अतः अद्य संस्कृतम् अत्यन्तं वेगेन प्रसरत् वर्धमानम् अस्ति। संस्कृतभारती न केवलं भारतदेशे अपि तु बहुषु देशेषु संस्कृतसम्भाषणशिबिराणां माध्यमेन संस्कृतस्य प्रचुरं प्रचारं कुर्वती अस्ति। विशेषतः अमेरिकादेशे संस्कृतभारतीविद्यालय छात्राणां कृते विदेशीभाषा अर्थात् फॉरेन् लैङ्ग्वेज् रूपेण संस्कृतस्य पाठनव्यवस्थां कृत्वा नूतनम् उपक्रमम् आरब्धवती इति संस्कृतभाषायाः माहात्म्यं। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे। आत्ताच दिवाळीचं अजून फटाके किंवा अजून फराळाचं सगळं सुरू आहे, त्यामुळे हा जल्लोष आहे, हा उत्सवाचा सण आहे, हा एकमेकांना भेटण्याचा, हा सौहार्दाचा सण आहे, शांततेचा, प्रसन्नतेचा, नूतनतेचा असा सगळा सण आहे, सगळ्यांच्या आवडीचा सण आहे। आणि त्यामुळे या उत्साहातच आपण आजच्या आपला दिवाळी आता नुकतीच संपलेली आहे खरं म्हटलं तर, पण तरी अजून उत्साह तोच आहे। आणि आता आज आपण मागच्या वेळेला आपण केनोपनिषदाचे 2 भाग पाहिले होते आणि आता आज 3रा भाग बघणार आहोत। आणि मागच्या वेळेस मी म्हटलंच होतं, आपल्याला सांगितलंच होतं की 3ऱ्या भागामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, एक सगळ्यांना आवडणारी अशी गोष्ट आहे, ती म्हणजे कथा आहे। आणि ही कथा आजची नाही आहे किंवा चिमणी कावळ्याची गोष्ट नाही आहे किंवा कोल्ह्या कर्कोच्याची गोष्ट नाही आहे। ही गोष्ट कुणाची आहे तर फार प्राचीन आहे, फार म्हणजे फारच प्राचीन। आणि ती कथा कुणाची आहे तर देवदानवांची आहे। अशी ही देवदानवांची कथा आपल्या आजच्या ह्या 3ऱ्या खंडामध्ये आपण बघणार आहोत। आणि त्या खंडामध्ये, आणि ती कथा जरी बाकी तुम्ही सगळं विसरलात तरी चालेल, ही कथा लक्षात ठेवायची। आणि अर्थातच नुसतीच कथा नाही तर त्या कथेचं सार काय आहे, त्याचं तात्पर्य काय आहे, त्याच्यातनं आशय काय आहे, त्याच्यातनं आपण धडा काय शिकायचा, एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी केन उपनिषद तुम्हाला संपूर्णपणाने कळलं असं निश्चित म्हणता येईल। आणि अर्थातच ते आचरणात पण आणायचं बरं का। त्यामुळे अशा काही गोष्टी आपण बघणार आहोत। जसं मी म्हटलं की 4 खंड आहेत, केन उपनिषदाचे 4 खंड आहेत, त्यामुळे 4 भागामध्ये आपण ते विभाजित केलेले आहेत। आणि जसं ईशावास्य उपनिषदाचे आपण सगळे मंत्र घेतले तसे आता सगळे मंत्र घेणं शक्य नाही आहे, पण एका दिवशी एक खंड आपण घेणार आहोत। मागच्या खंडामध्ये म्हणजे 2ऱ्या खंडामध्ये फक्त 5च मंत्र होते, त्यामुळे ते आपले व्यवस्थित
अभ्यासून झाले. आजच्या या तिसऱ्या खंडामध्ये मात्र 12 मंत्र आहेत. अर्थातच 12 मंत्र सोपे आहेत, खूप कठीण काहीच नाही आहे. त्यामुळे 12 मंत्र अभ्यासताना आपण ही गोष्टसुद्धा, ही कथा जाणून घेणार आहोत. आणि कथा एकदा आपल्याला समजली की पुढचं सगळंच समजणार आहे. पण आधी सुरुवात करताना मात्र संस्कृत मंत्रांनी सुरुवात करू आणि मग कथेकडे वळणार आहोत. तृतीय हा खंड, तिसरा खंड आहे कशाचा? केन उपनिषद. आपल्याला लक्षात आहे केन शब्दावरून, केन ह्या प्रश्नार्थक सर्वनामावरनं या उपनिषदाचं नाव पडलं आहे केनोपनिषद. कारण पहिलाच प्रश्न विचारला होता, केन पतितम प्रेषितम मनो, असं त्याचा प्रश्न विचारला होता. आणि म्हणून या उपनिषदाचं नाव केनोपनिषद आहे. आता तिसऱ्या खंडाला सुरुवात करूया. आधी 1-2 मंत्र घेऊया आणि मग कथेकडे बघूया. ब्रह्म देवेभ्यो विजिज्ञे तस्य ब्रह्मणो विजये देवा अमहीयन्त तम ऐक्षन्त अस्माकम एव अयम विजयो अस्माकम एवायम महिमा इति. आता बघा, ह्यामध्ये म्हटलेलं आहे, आपल्याला अर्थ कळला नसेल अजून, पण आता अर्थ आधी शब्दशः अर्थ बघूया आणि मग त्याच्या मागची कथा किंवा त्याच्या मागचं सार काय आहे तेही बघूया. काय आहे की ह्या जगामध्ये, या सृष्टीमध्ये, सृष्टी निर्माण झाल्यापासून सुष्ट आणि दुष्टांचा संघर्ष चालूच आहे. देवदानव हे त्याला आपण दिलेलं नाव आहे. पण जगामध्ये 2 प्रकारच्या प्रवृत्ती आहेतच. दैवासुर संपद विभाग योग असा गीतेमध्ये 16वा अध्याय सांगितला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सुष्ट आणि दुष्ट ह्या प्रवृत्ती आहेत. आणि या प्रवृत्तींचा झगडा अनंत काळापासून चालूच आहे. त्यामुळे पूर्वापार हे देवदानवांचं युद्ध चालूच आहे. आणि देव म्हणजे कोण? देव म्हणजे मुकुट घातलेले किंवा 4 हात असलेले किंवा वेगवेगळ्या करामती करणारे असे देव ह्याचा अर्थच नाही आहे. तर देव ह्याचा अर्थ आहे, आपण मागच्या वेळेस पाहिलं, द्यू धातू आहे. आणि द्यू म्हणजे द्योतन, द्यू म्हणजे प्रकाश, किंवा देव ह्याचा अर्थ आपण घेऊया तेजस्वी. देव म्हणजे कोण? जे अतिशय तेजस्वी आहेत आणि ज्यांच्याकडे शौर्य आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे, या सगळ्यांनी युक्त असलेले ते देव. आणि असुर कोणाला म्हणायचं? तर असुर हे स्वार्थी असतात. त्यांना पाप पुण्याची काही तमा नसते, त्याची फिकीर न करणारे असतात. किंवा आजही जगात असुर आहेतच बरं का. असुर ह्याचाच अर्थ की आपल्याला नेमकं काम काय नेमून दिलं ह्याचा थांगपत्ता न लागता जे आलाय दिवस तो चांगल्या आनंदात ढकलायचा, किंवा चैन किंवा चंगळवाद ज्याला म्हणतात, ते सुद्धा त्याचंच प्रतीक आहे. अशा लोकांकडे शक्ती नसते का? शक्ती असते, पण दुसरी गोष्ट नसते, सद्बुद्धी नसते. शक्तीला जेव्हा सद्बुद्धीची साथ मिळते तेव्हाच त्या शक्तीचा सदुपयोग होऊ शकतो. खरंच ही खरीच गोष्ट आहे. त्यामुळे अशा गोष्टी आणि दुर्जन काय आणि सज्जन काय, यांच्याकडे विद्या आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, सगळं आहे, पण त्याचा सदुपयोग ते करत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काय झालं, चांगल्या वाईटाचं युद्ध आत्तापर्यंत होतच आलेलं आहे, पूर्वीही झालं होतं. तेव्हा काय झालं, मग सगळे देव एकत्र आले आणि त्यांनी त्या असुरांशी अगदी निकराने झुंज दिली आणि त्याच्यात देवांना विजय मिळाला बरं का. देवांना विजय मिळाला आणि हा विजयाच्या म्हणजे त्याचा अर्थातच आनंद झाला ना, देवांना सुद्धा आनंद झालाच. आणि मग त्याचं सेलिब्रेशन, आजच्या भाषेत आपण म्हटलं तर त्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी किंवा जल्लोष किंवा समारंभ करण्यासाठी त्यांनी एक सभा आयोजित केली होती. आणि म्हणून त्या सभेमध्ये प्रत्येकजण सांगत होता की मी कसा गाजवला की नाही पराक्रम, किंवा ह्याच्यामुळे बघा, प्रत्येकजण एकमेकाचं कौतुक करत होतं आणि सगळ्यांना त्या विजयाची एक प्रकारची धुंदीच चढली होती. आणि इतक्या त्यांच्या गप्पा म्हणा किंवा इतकं त्यांचं सोमपान वगैरे हे सगळं अगदी रंगलेलं होतं. आता हे खरं म्हटलं ना, हा विजय देवांना वाटत होता की आपला विजय, आणि होता, देवांचाच विजय झाला होता. पण ह्या विजयाच्या मागे कोण आहे, तर या ब्रह्मानीच देवांच्या मार्फत विजय प्राप्त केला होता. परंतु परब्रह्माच्या विजयामध्ये देव आपलाच विजय मानायला लागले होते. आपलं तरी काही आहे वेगळं.
आपल्याला जे काही दिलं आहे ना देवानी, ते आपल्याला वाटतं माझंच आहे, सौंदर्य माझंच आहे, संपत्ती माझीच आहे, बुद्धिमत्ता माझीच आहे. हे सगळं त्याचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर त्या देवांना इतका आनंद झाला आणि अर्थातच थोडासा गर्वसुद्धा झाला. आणि मग या देवांना त्याची जाणीव राहिली नाही की ह्याच्या मागे कोण आहे, शक्ती कोण आहे, ही ब्रह्माची शक्ती आहे. आपणच महान आहोत, आपणच मोठे आहोत, आपणच विजय मिळवला. या जाणीवेने ते इतके सुखावले की त्यांना त्या शक्तीचा गर्व झाला आणि हा आमच्याच प्रयत्नांनी मिळाला असं देवांना वाटायला लागलं. पहिल्या मंत्राचा अर्थ कळला. आता अर्थातच आपल्याकडे सुद्धा आपल्या अगदी व्यवहारातलं उदाहरण बघूया. एखादं आपल्या घरात कार्य होऊन गेलं, लग्न असेल, मुंज असेल, काही 61 असेल, काही कार्यक्रम झाल्यानंतर आपण आपले नातेवाईकसुद्धा गप्पा मारत बसतो आणि मग त्या सोहळ्याचे काही सुखद आठवणी आपण सांगत असतो की अरे हां, हा होता ना म्हणून तो प्रसंग निभवला, ह्याच्यामुळे बघ झालं, मी बघा कसं त्या वेळेस केलं होतं काम, असं आपण ज्या बोलतो. आणि तो आनंदाचाच क्षण असतो. असा हा सगळा जल्लोष चाललेला होता. आता हे लक्षात आलं कुणाच्या, परब्रह्मा ज्याने ही शक्ती पुरवली ती, त्या परब्रह्माने हा देवांचा जो गर्व आहे तो जाणला आणि तो गर्व नष्ट करण्यासाठी परब्रह्म त्यांच्या समोर जाऊन प्रगट झालं. समोर म्हणजे अगदी समोर नाही, ते समजा असे बोलत आहेत आणि समोर दार आहे, तिथनं असं ते गेल्यासारखं झालं. तेव्हा सगळ्या देवांचं तिकडे लक्ष गेलं आणि मुख्यतः इंद्राचं लक्ष गेलं. इंद्र म्हणाला की आपण इथे बोलतोय आणि ते समोरनं काय गेलं. परब्रह्म हे व्यक्त होत नाही बरं का, पण तिथनं काहीतरी एक अशी धूसर आकृती गेली. आणि धूसर की ज्याला नीटसा आकार नाही आहे, नीटसं रंगरूप नाही आहे, त्याला इथे म्हटलेलं आहे यक्ष. वस्तुतः यक्ष वेगळे आहेत, पण इथे यक्ष म्हणजे ज्याचा काही ठाव ठिकाणा लागत नाही, ज्याचा थांग पत्ता लागत नाही, ज्याला नाव नाही आहे, ज्याला रूप नाही आहे, ज्याला आकार नाही, त्याला यक्ष म्हटलेलं आहे. आणि ते असं गेल्यानंतर इंद्राने विचारलं की हे काय गेलं इथनं, तर ती आकृती काहीतरी हल्ल्यासारखी मला वाटली, काय बरं होतं ते. आणि म्हणून हे सगळं त्यांचं जे चाललं होतं, बघा ना, हे सगळं चाललेलं असताना इंद्र म्हणाला की बघा बरं कोण गेलं. आणि आता कोणाला पाठवणार. जसं शाळेमध्ये एखादं काही वस्तू आणायची असली ऑफिसमधनं म्हणा किंवा लायब्ररीतनं काही पुस्तक आणायचं असलं तर शिक्षक सांगतात ना एखाद्या विद्यार्थ्याला की जा तू आण, जा रे तू हे पुस्तक घेऊन ये. की त्या विद्यार्थ्याला वाटतं वा, मीच अगदी शिक्षकांचा लाडका आहे. इंद्राने सुद्धा असंच केलं. इंद्र म्हणाला जा रे अग्नीला सांगितलं. आता सगळेच देव जमले होते ना, सगळेच मोठे होते, पण अग्नीला म्हणाला की अरे अग्नी, तू जरा जाऊन बघून ये बरं काय होतं ते. आणि म्हणून अग्नी निघाला लगेच. आणि अग्नीला सुद्धा आनंद झाला की मला सांगितलं बरं का, एवढे लोक आहेत पण ह्याच्यात मला सांगितलं. आणि म्हणून तो जो पळत सुटला, धावला, त्याला एक शब्द वापरला आहे तम अभ्यद्रवत. त्याला म्हटलेलं आहे तम अभ्यद्रवत, तमभ्यवदत असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता अग्नी तिथे धावला बरं का. आधी आपण गोष्ट सांगूया मग मंत्र घेऊया, म्हणजे मग लिंक तुटणार नाही आपली. मग अग्नी गेला, बाहेर गेला, बघितलं इकडे तिकडे तर काहीच त्याला दिसेना. आणि मग लांब ते दिसलं, एक धूसर अशी आकृती दिसली. आता अग्नी जाऊन त्याला विचारणार, एवढ्यात त्या आकृतीनेच अग्नीला विचारलं की अरे कोण आहेस तू. त्या आकृतीने विचारलं कोण आहेस रे तू. आता अग्नी कशाला सोडतोय. अग्नी म्हणला मी कोण आहे माहिती नाही तुला. अरे मी अग्नी आहे. एवढंच नाही तर माझं नाव आहे जातवेद. आपल्या परिचयाचं आहे नाही का नाव. तुम्हाला माहिती आहे जातवेद हे नाव. अगदी श्री सूक्तामध्ये सुद्धा आहे जातवेदोम आवह. जातवेद हे अग्नीचं नाव अतिशय सामर्थ्यदर्शक आहे, सामर्थ्यसूचक आहे. कारण जातवेद ह्याचा अर्थ काय आहे. जात म्हणजे उत्पन्न झालेलं आणि वेद म्हणजे जाणणारा. जात यद्यत जातम तत्तत अहम वेद. ते सगळं मी जाणतो असा मी जातवेद आहे असं अग्नीने सांगितलं त्याला. तेव्हा त्या यक्षाने किंवा त्या धूसर आकृतीने विचारलं हो का, मग तू काय काय काम करतोस. तो म्हणला अरे माझं काम तुला माहिती नाही. मी या सगळ्या विश्वाला सुद्धा जाळून टाकू शकतो, भस्मसात करू शकतो.
एवढं सामर्थ्य माझ्याकडे? हो का? मला माहिती नव्हतं. हे बघ, ही एक गवताची काडी तुला देतो, एवढी जाळून दाखव. अग्नी हसला. अग्नी म्हणाला, काय गवताची काडी जाळणं काही मला अशक्य आहे का? मी वाटेल ते ब्रह्मांड एवढं जाळू शकतो. काय ही गवताची फुसकी काडी दिली आहे मला? आणि म्हणून अग्नी त्या गवताच्या काडीवर अगदी तुटून पडला. त्याला वाटलं की एका क्षणात ती जळली जाईल. काही जळेच ना. एवढीशी गवताची काडी आणि एवढा प्रभावी सामर्थ्यशील अग्नी, पण त्याला ती एवढीशी काडी काही जाळता येईना. मग काडी जाळता येईना म्हटल्यावर अग्नीने आणखीन आपलं बळ लावलं, आणखीन प्रयत्न केले, पण काही उपयोग नाही. ती काडी जळेच ना. तेव्हा अग्नीला अतिशय संकोच वाटला, शरम वाटली आणि तो मान खाली घालून परत इंद्राकडे आला आणि म्हणाला, नाही बाबा, मला काही कळलं नाही ते. हो का? तू एवढा अग्नी असून तुला नाही कळलं? बरं मग वायू तू जा रे. दुसऱ्याला पाठवलं, दुसऱ्या देवाला पाठवली, वायू तू जा. मग वायू गेला. वायू गेल्याबरोबर सुद्धा त्या धूसर आकृतीने त्या यक्षाने प्रश्न विचारला वायूला. म्हणाला की तू कोण आहेस? तो म्हणला, मी वायू आहे. आणखीन एक नाव सांगितलं, मी वायू आहे आणि मी मातरिश्वा आहे. मातरिश्वा हे पण वायूचंच नाव आहे. वायूची अनेक नावं तुम्हाला माहिती आहेत. अनिल आहे, समीर आहे, पवन आहे वगैरे आपल्याला माहिती आहेत. पण हे नाव वेगळं आहे, मातरिश्वा. मातरिश्वयती इति मातरिश्वा. मी मातरिश्वा आहे. हो का? तू काय काम करतोस? तो म्हणाला, अरे मी काय वारा, प्रभंजन आहे मी. वाटेल ती वस्तू उडवून लावू शकतो. हो का? सगळं उडवता येतं तुला? बरं मग ही एवढीशी तीच गवताची काडी बरं का. त्या यक्षाने तीच गवताची काडी ह्या वायूला दिली आणि म्हणाला, ही उडवून दाखव बरं. अरे ही काय एवढीशी काडी, काय मला शक्य आहे. आणि म्हणून वायूने उडवायचा प्रयत्न केला. काही उडेच ना, जागची हालेच ना. मग अग्नीने आणखीन प्रयत्न केला, आपलं सगळं बळ लावलं. आपलं नुसतं वायू, पवन, समीर एवढी नावं नाही तर प्रभंजन इतकं उग्र रूप धारण केलं, पण गवताची काडी हलली नाही. अग्नीला एवढीशी काडी जाळता आली नाही. वाऱ्याला ती एवढीशी काडी उडवता आली नाही. मग वारासुद्धा शर्मिंदा होऊन परत आला इंद्राकडे आणि म्हणाला, नाही बाबा, ते यक्ष काय आहे मला काही कळलं नाही. इंद्र म्हणलं, अरे असं कसं? त्या अग्नीला कळलं नाही, वायूला कळलं नाही, आता मीच जातो. आणि म्हणून इंद्र स्वतः तिथपर्यंत आला आणि तो आला तर त्याला काहीच दिसलं नाही. काहीच नाही, कुठली आकृतीच नव्हती. आणि म्हणून त्याला वाईट वाटलं की अरे, या अग्नी आणि वायूशी निदान त्यांचं दर्शन झालं, त्याच्याशी तो बोलला, त्यांना काही प्रश्नोत्तरं झाली. माझ्याशी तर न बोलता हा निघूनच गेला. हे काय म्हणजे मी इतका कमी प्रतीचा आहे का काय? अग्निवायूशी सुद्धा बोलला आणि माझ्याशी बोलला नाही. त्यामुळे इंद्राने त्याचा चांगला अर्थ घेतला की मी इतका कमी दर्जाचा आहे का काय? आणि म्हणून इंद्र इकडे तिकडे बघायला लागला तर दूरवर त्याला एक स्त्री उभी दिसली आणि त्या स्त्रीला त्यांनी विचारलं की तू कोण आहेस? आणि इथे ते धूसर आकृती होती, एक यक्ष होता, तो कुठे गेला? ती म्हणाली, तो यक्ष नव्हता, तेच परब्रह्म होतं आणि तुझी परीक्षा घेण्यासाठीच ते परब्रह्म इथे आलं होतं. आणि मी कोण आहे असं विचारशील तर मी त्याचीच माया आहे आणि तुम्हाला सगळ्यांना जो गर्व झाला होता त्या गर्वाचं हरण करण्यासाठी परब्रह्माला हे नाट्य खेळावं लागलं, ही क्रीडा करावी लागली असं त्या स्त्रीने सांगितलं. आणि त्या स्त्रीचं नाव काय होतं असं विचाराल, तिचं नाव आहे हैमवती उमा. हैमवती उमा असं तिचं नाव आहे. आणि तिने हा सगळा इतिहास त्याला सांगितला किंवा ह्याच्या मागची कथा सांगितली आणि त्याच्या मागचं कारणसुद्धा सांगितलं की तुमचं गर्वहरण करण्यासाठी ते यक्ष इथे आलं होतं. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की हा जो विजय तुम्हाला मिळालेला आहे, हा जो तुमचा जल्लोष चाललेला आहे, हा तुमचा विजय नाही. तुमच्या मागे ते परब्रह्म होतं म्हणून तुम्हाला विजय मिळालेला आहे. ते नसेल तर तुम्हालाही विजय मिळाला नसता. कळली ना कथा? कथा तर कळली, कथेचा आशयसुद्धा कळला.
आता थोडं मंत्राकडे बघूया, म्हणजे त्या मंत्रामध्ये आणखीन नेमके, आता ही कथा आपण ढोबळमानाने पाहिली, कथा म्हणून कथा पाहिली, पण त्या कथेमध्ये सुद्धा एक एक शब्द, एक एक बारकावे इतके सुंदर वर्णन केलेले आहेत, ज्यांना त्याचा आणखीन सूक्ष्मातमध्ये विचार करायचा आहे त्यांनी जरूर ह्याचा अभ्यास करावा. बघा, आपण आता पहिला मंत्र पाहिला होता की ते ब्रह्म कसं आहे ते पाहिलं होतं, की त्या देवदानवांचं युद्ध कसं झालं. आता इथे युद्ध झाल्यानंतर तद्देशां विजज्ञो तेभ्यो प्रादुर्बभूव तन्न व्यजानत किम इदम यक्षम इति. बघा, देव जसं आता ते सगळं त्यांचा जल्लोष चालला होता, सगळे प्रत्येकजण आपल्या शौर्याचं शक्तीचं वर्णन करत होते आणि प्रत्येकजण स्वतःवरच खुश होता. मी होतो म्हणून बघा असं झालं, मी ह्याला कसं पाडलं, मी त्याला कसं मारलं वगैरे वगैरे त्यांची सगळी वर्णनं चालली होती. विजयोत्सव अगदी जोरात सुरू होता, खाणं सुरू होतं, सोमपान सुरू होतं. हे सगळं पाहून परब्रह्माने जाणलं की देवांना आपल्या शक्तीचा गर्व झाला आहे, ही शक्ती कुणापासून मिळाली आहे ह्याचा ते विचारच करत नाहीत आणि म्हणून हा विसर पडला आहे. त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे की त्यांच्यात जी शक्ती आहे ती मी दिल्यामुळे. खरंच आहे, आपल्याला तरी कुठे जाणीव आहे हो. आपण म्हणतो की मी किती सुंदर आहे, मी किती श्रीमंत आहे, मी किती विद्वान आहे, माझं कसं कर्तृत्व आहे, माझं कसं नेतृत्व आहे, माझी कला कशी आहे, माझं गायन कसं आहे, माझं नृत्य कसं. आपण इतके स्वतःवरच खुश असतो. प्रत्येकाला दिलं आहे परमेश्वराने, पण त्यांनी दिलं हे लक्षात ठेवायचे. समर्थांनी तर एक समासामध्ये पूर्ण सांगितलं आहे, हे सगळं जे आहे ना देणे ईश्वराचे, हे त्यांनी दिलं आहे म्हणून फक्त तुला माध्यम म्हणून निवडलं आहे. तू माध्यम आहेस, तू इन्स्ट्रुमेंट आहेस, तू साधन आहेस, एवढंच लक्षात ठेवायचं. ही कृपा आहे ती त्याची कृपा आहे. म्हणजे बघा ना, एखादा खूप बुद्धिमान असतो, एखादा बलदंड असतो, एखादा कलाकार असतो, एखादा चतुर असतो. हे गुण, ही शक्ती, हे कुणी दिलं? ह्या कला, या विद्या हे कुणी दिलं? बघा, एकाच आईवडिलांची तरी सगळी मुलं कुठे सारखी असतात? किंवा कधीकधी टोकाचा विरोधाभाससुद्धा असू शकतो. एक अतिशय बुद्धिमान आणि एक अतिशय मंदबुद्धीसुद्धा असू शकतो ना. कारण ते परमेश्वराने ह्याला दिलं आहे आणि ह्याला कमी दिलं आहे, हे सगळं असू शकतं. त्यामुळे हे माणसाने हे सगळं जाणून आपल्या मर्यादा जाणायला हव्यात, नम्र व्हायला पाहिजे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. तुमच्याकडे फक्त नम्रपणा पाहिजे. कितीही गुण असू देत, कितीही पैसा असू दे, कितीही कर्तृत्व असू दे, किती इंडस्ट्रीज असू दे, विनयशीलता हवीच. कारण हे सगळं आहे ना हे त्यांनी दिलं आहे, माझं काही नाही आहे. आणि नुसतं नाटकीपणाने म्हणायचं नाही आहे, ही खरी जाणीव असायला पाहिजे. कधीच आपल्या गुणांचा गर्व करून इतरांना तुच्छ लेखायचं नाही. मी किती विद्वान आणि हा किती बुद्धू आहे असं कधीच म्हणायचं नाही आहे. त्यामुळे माझ्यासाठी देवाने कोणतं कार्य योजलं आहे याचा विचार घ्यायचा, याचा आढावा घ्यायचा, ह्याचा वेध घ्यायचा आणि ते कार्य नेमकेपणाने करायचं आणि केलं तरीसुद्धा ते ईश्वरार्पण वृत्तीने करायचे. माझं कर्तृत्व काही नाही, ही नम्र जाणीव सतत ठेवायला पाहिजे. एवढं सगळं त्या मांडवामध्ये त्या एका गूढ आकृतीच्या दर्शनाने एवढं झालं. आता पुढे काय म्हणलेलं आहे मग त्यांनी, आता गोष्ट तर तुम्हाला आधी मी सांगितली, पण आता क्रमाक्रमाने बघूया. ते अग्निम अब्रुवत जातवेद एतद विजानीही. इंद्राने त्या जातवेदाला सांगितलं की अरे जातवेदा, ते बघून तरी ये ना. किम इदम यत यक्षम इति तथेती. अग्नीला सांगितलं ना बघून ये. तेव्हा ते जे काही गूढ देवांना दिसलं ते काय आहे हे देवांना समजलं नाही, पण काहीतरी महत्त्वाचं आहे, काहीतरी वेगळं आहे एवढं त्यांनी जाणलं. आणि ते नाहीतर मग ते देवाच्या मांडवात येईल तरी कशाला, आणि म्हणून त्याला जाणून घेण्यासाठी तेवढाच कोणीतरी महत्त्वाचं व्यक्ती पाठवावी, देव पाठवावा, आणि म्हणून त्यांनी अग्नीला पाठवलं. आता अग्नीचं जातवेद नाव पुष्कळ वेळा मी पूर्वी बोलली आहे, पण पुन्हा या उपनिषदाच्या निमित्ताने पुन्हा बोलते. जात म्हणजे निर्मित आणि वेद म्हणजे जाणणारा. ह्या सृष्टीमध्ये जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे
जे जे सजीव असू दे निर्जीव असू दे काही असू दे, चर अचर सगळं जे निर्माण झालंय त्याला अग्नीची आवश्यकता असतेच. लहानसा गर्भ मातेच्या उदरात असतो, तिथे सुद्धा ऊब असते, म्हणून त्या उबेवर तो वाढत असतो. ऊब म्हणजे काय आहे? अग्नीच आहे. किंवा एखाद्या अगदी आपण कडधान्याला मोड आणतो, ते सुद्धा बांधून ठेवावे लागतात किंवा उबेमध्ये ठेवावे लागतात, तर त्याच्यामध्ये अंकुर फुटतो, नवनिर्मिती होते. म्हणजे तिथेही ऊब, उष्णता, अग्नी आवश्यकच आहे. बरं, दही विरजायचं, दुधाला विरजण लावायचं असलं तरी ते दूध कोमट असायला पाहिजे, ते एकाच ठिकाणी बंदिस्त करून ठेवायला पाहिजे. म्हणजे तिथेही अग्नी असेल, ऊब असेल तरच विरजण लागतं. बरं, हे तर झालं सजीवाबद्दल. साधं खिडकीचं वेल्डिंग करायचं असेल, दाराला ग्रिल करायचं असेल तरीसुद्धा त्याला अग्नी लागतोच. वेल्डिंग करण्यासाठी अग्नी लागतोच. सुतार काम करण्यासाठी किंवा झाडं वाढण्यासाठी सुद्धा अग्नी लागतोच ना. उष्णता ती मुळं ऊब घेऊनच पुढे वाढत असतात. म्हणजे अग्नीशिवाय या सृष्टीमध्ये एकही काम होत नाही. आणि म्हणूनच आज आपण अग्नीची पूजा केली आहे ना. अग्नी, आणि दिवाळीसुद्धा हा दिव्यांचा उत्सव आहे. तो अग्नीचा आहे, तो उष्णतेचा आहे, तो प्रकाशाचा आहे, तो तेजाचा आहे. आणि म्हणून अग्नीचं नाव आहे जातवेद. जातवेद या सगळ्यासाठी ऊब आवश्यक आहे. पृथ्वीसुद्धा उबदारच आहे. हो, पृथ्वीच्या पोटात तर लाव्हारस आहे. आणि ही ऊब घेऊनच झाडांची मुळं ही ऊब घेतात आणि पुढे त्या फांद्यांपर्यंत पुरवतात. त्यामुळे प्रत्येक भूतमात्राला जाणणारा कोण आहे? तो अग्नी आहे. कळलं की नाही आता? जे ज्या क्रिया घडतात, जी जी उत्पत्ती आहे, जी जी निर्मिती आहे, ती सगळी कुणाला माहिती आहे? अग्नीला सगळं माहिती आहे. आणि म्हणून अग्नीला जातवेद नाव आहे. असं हे त्या आणि म्हणून हे काम, महत्त्वाचं काम इंद्राने त्या अग्नीला सांगितलं. आणि इतकं महत्त्व दिल्यामुळे त्याला आनंद झाला. तो सुखावला आणि निघाला की कामगिरीवर. लगेच निघाला ताबडतोब. तद अभ्यद्रवत तम अभ्यवदत को असीति अग्निर्वा अहम अस्मी इत्यं ब्रवीत जातवेदो वा अहम अस्मी इति. यांनी त्याला विचारायच्या ऐवजी त्यांनीच याला विचारलं, त्या यक्षानेच विचारलं की तू कोण आहेस? आता बघा ना, एवढा मोठेपणा इंद्राने दिल्यावर अग्नी जो चालला आहे, तर त्याला वाटलं की आपण असं जावं आणि त्याला विचारून यावं. म्हणून अग्नी त्या यक्षाच्या दिशेने अक्षरशः धावत गेला. स्वतःच्या घमेंडीने हा आत्ता जाऊन येतो. इंद्राला असंच सांगितलं, हां गेलो आणि आलो, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. पण मिळालं का? नाही मिळालं. प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, कारण अहंकाराने गेला होता. त्यामुळे हा यक्षाला त्यांनी दरडावून विचारणार होता, असा त्याचा खरं बेत होता. पण यक्षानेच त्याला विचारलं की कोण आहेस रे तू? अग्नीला आश्चर्यच वाटलं की मला ओळखत नाही, आणि मी सगळ्या जगाला मी माहिती आहे, आणि त्यामुळे हा कोण मला विचारणार असंही वाटलं. तरी त्यांनी सांगितलं की अरे मी अग्नी आहे. आणि एवढं सांगून त्याची ओळख थांबली नाही. तो म्हणला मी अग्नी आहे, मी जातवेद आहे. ओळखलं नाहीस का मला? माझं महत्त्व जगाला माहिती आहे आणि तुला माहिती नाही. तेव्हा मग तो यक्ष म्हणाला, तस्मिन् त्वयि किं वीर्यमती. तुझ्यामध्ये असं कुठलं वीर्य किंवा असं कुठलं पराक्रम आहे ते सांग बरं. अपीदम सर्वं दहेयं यद इदं पृथिव्याम इति. अपीदम सर्वं दहेयं, मी सगळं दग्ध करून टाकतो. जे जे या पृथ्वी तलावर आहे ते सगळं मी नष्ट करू शकतो, असं अग्नीने त्याला सांगितलं. संवाद चालला आहे बरं का आता अग्नी आणि यक्षाचा. तेव्हा ते यक्ष म्हणाले की हो का, तू जातवेद आहेस? अरे वा, फार मोठा दिसतोयस तू. बरं मग मला असं सांग की अग्नी नावाच्या तुझ्यामध्ये असं कोणतं सामर्थ्य आहे? तुझी विशेष अशी कुठली शक्ती आहे? अग्नी म्हणाला, अरे आहे ना, या मी मनात आणलं तर ही पृथ्वीसुद्धा, या पृथ्वीवर जे जे काही म्हणून आहे ते एका क्षणात जाळून टाकेल. तस्मै तृणं निदधात वेत तद्दह इति. मग त्या यक्षाने काय केलं, तृण ठेवलं त्याच्यापुढे, गवताची काडी ठेवली आणि म्हणाला की हे जाळून दाखव. तदुपप्रेयाय
जवेन तंत शशाक. आणि त्यामुळे शशाक म्हणजे प्रयत्न केला, तरीसुद्धा तो करू शकला नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी संपूर्ण आपली शक्ती निशी सगळं सामर्थ्य वापरलं, पण तो अग्नी काही त्याला जाळू शकला नाही. ते गवताचं पातं जे होतं ते जाळून दाखव म्हटल्यावर त्याला ते जमलं नाही. त्यामुळे अग्नीमध्ये जी जाळण्याची शक्ती आहे ती त्याची स्वतःची नाही. सगळ्या आपण ह्या शक्ती घेतल्या आहेत ना, या उसण्या घेतलेल्या आहेत. आपलं जेवढा रेंट आहे ना किंवा जेवढा करार आहे, या देहामध्ये जेवढा करार आहे तेवढ्या वर्षापुरतं ही शक्ती, ही सौंदर्य, ही बुद्धी, काय जे तुमच्याकडे जे काही गुण आहेत ते एवढ्या करारापुरते घेतलेले आहेत. अग्नीचं पण तसंच झालं की ही शक्ती त्याची नव्हती, पण त्याला वाटत होतं ही माझीच आहे. ज्यांनी आपल्याला शक्ती दिली ते आत बसून अखंड शक्ती पुरवत असतं. आपल्याला आतलं काही दिसत नाही आणि ते कुणाकडनं मिळतं हे काही कळत नाही. माणसाने हा विचार करायला हवा, हेच ह्याच्यातनं श्रुतीला सुचवायचे. उपनिषदं सांगतायत की तुम्हीसुद्धा विचार करा. अग्नीची जशी फजिती झाली ना तशी आपली पण होते बरं का. जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा गर्व होतो, कुठलाही अगदी साधं स्वयंपाकातलं कौशल्य असेल, बोलण्यातलं असेल किंवा तुमची एखादी कला असेल, तुमची बुद्धिमत्ता असेल, जेव्हा तुम्हाला गर्व होतो तेव्हा परब्रह्म दाखवूनच देतं तुम्ही आपटताच. त्यामुळे डेस्टिनी फाइंड्स यू ऑन द पाथ यू ऑलवेज ॲव्हॉइड. जिथे तुम्हाला जायचं नसतं तिथे बरोबर नेऊन ठेवतं. कारण तुम्ही जास्त जर का तुमची टिमकी वाजवायला लागलात, तुमचा शहाणपणा दाखवायला लागलात, मीच शहाणा असं म्हणायला लागलात, तर पुन्हा तुम्हाला जागेवर आणलं जातं. हेच या केन उपनिषदातनं शिकायचे. आता हे तो अग्नीचा परत आला. अथ वायुम अब्रुवन वायवेदत विजानीही. वायू गेला आणि मग त्या यक्षाने विचारलं की तू कोण आहेस? किम एतत यक्षम इति तथेती. तू बघून ये सांगितलं. मग आता तो वायू पण गेला, जोरात गेला. वायूला तर काय वेगच आहे. तद अभ्यद्रवत्तम अभ्यवदत कोसीती. जोरात गेला आणि प्रश्न विचारणार होता तेवढ्यात त्या यक्षानेच विचारलं की तू कोण आहेस? वायुर्वा अहमस्मी. मी वायू आहे. इत्यब्रवीन मातरिश्वा अहमस्तीती. मी वायूच नुसता नाही आहे तर मी मातरिश्वा आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता बघा ना, मी तो प्रसिद्ध वायू आहे, मी मातरिश्वा आहे. मातरी म्हणजे अंतरिक्षात आणि श्वयन करतो, श्वसन करतो तो वायू मातरिश्वा. त्यामुळे संपूर्ण अंतरिक्षात जो भरून राहिला आहे तो वायू मीच आहे. आता मग तुझं काम काय आहे? पुढे विचारलं आहे. तस्मिन् त्वयि किं वीर्यम इति. तुझ्यामध्ये असं कुठलं सामर्थ्य आहे? अपिदं सर्वम आददीयम यत इदम पृथिव्याम इति. अरे मी या पृथ्वीवर जे काही आहे ते उडवून लावू शकतो, पृथ्वीलासुद्धा उडवून लावू शकतो. तेव्हा यक्षाने विचारलं की तुझ्यामध्ये अशी कुठली शक्ती आहे? तेव्हा वायू अहंकाराने म्हणला, अरे जर का मनात आणलं तर या पृथ्वीवरच्या यच्च यावत गोष्टी मी उडवून लावीन. काय समजलास? आहे ना अहंकार. अहंकार अगदी आहे. तस्मै मग त्याला पण ते तृण दिलं, गवताची काडी दिली आणि हे उडवून दाखव बरं. नाही उडवता आलं, काहीही उडवता आलं नाही. उडवण्याची शक्तीसुद्धा वायूला कुणी दिली आहे? परब्रह्माने दिली आहे. ती त्याची स्वतःची नव्हती, पण तो स्वतःची समजत होता. हीच त्याची मोठी चूक आहे. त्यामुळे खाली मान घालून तो माघारी वळला आणि देवांजवळ येऊन म्हणाला की ते यक्ष काय आहे ते काही मला नीटसं समजलं नाही. अथ इंद्रम अब्रुवन. मग आता शेवटी इंद्र म्हणाला, मधवन एतन विजानीही किमेतद यक्षमिती. आता मी कोण आहे? इंद्र आहे आणि माझं दुसरं नाव आहे मधवन. तथेती तदभ्यद्रवत तस्मात तिरोदथे. आता फार सुंदर शब्द वापरला बरं काय. उपनिषदातनं आपल्याला अतिशय अनवट शब्द समजणार आहेत. तस्मात तिरोदधे. आता ह्या दोघांशी तर ते यक्ष, ती धूसर आकृती बोलली तरी इथे इंद्र गेल्याबरोबर काय झालं? तस्मात तिरोदधे. तिरोहित झाला म्हणजे तो अदृश्यच झाला. ती आकृती दिसेच ना. बघा ना,
म्हणजे त्याला पाहून ते यक्ष निघूनच गेलं, पळून गेलं असं वाटून खरं तर इंद्राला गर्व झाला असता. पण इंद्र केवळ बलशालीच नव्हता, तर तो विचारी होता. त्याला गर्व नव्हता झाला. आणि म्हणून त्याला कळेना की आत्तापर्यंत दिसत असलेली ही शक्ती गेली तरी कुठे. तो बेचैन झाला. त्याला यक्षाला जाणून घेण्याची अतिशय आस लागली आणि त्याला सत्स्वरूप जाणून घेण्याचं सारखं वाटायला लागलं. आणि मग त्याला समजलं की मी किती क्षुद्र आहे. ते वायू आणि अग्नीशी तो बोलला तरी मी तर क्षुद्र आहे, त्यामुळे त्याला मी जाणून घेऊ शकत नाही असं त्याला वाटलं. आणि खरंच इंद्र बलवान आहे, विचारी आहे, पराक्रमी आहे. आपल्याला माहीत नसेल कदाचित, इंद्रसूक्त संपूर्ण वेदामध्ये 200 सूक्त आहेत इंद्रावरती. इंद्र कसा होता? स्वरूपवान होता, आजानुबाहू होता, नित्य तरुण आहे. इंद्र कधी म्हातारा होत नाही बरं का. इंद्र ही पदवी आहे. तो नित्य तरुण आहे, सद्गुण आहे, त्याचा रथ श्रेष्ठ आहे, त्याचा महिमा श्रेष्ठ आहे, त्याचं अस्त्र काय आहे, त्याचं वज्र आहे. असा हा अतिशय पराक्रमी असा इंद्र. पण तो अहंकारी नव्हता. आणि म्हणून त्याला वाईट वाटलं की हे यक्ष माझ्याशी बोललंसुद्धा नाही. आणि म्हणून म्हणजे ज्यांच्याशी ते बोललं, अग्निवायूशी, त्यांच्याशी निदान भाग्यवान की ते बोललं तरी मी तर ह्याला बोलण्याच्याही पात्रतेचं वाटलो नाही का काय असं वाटलं. आणि म्हणून तो व्याकुळ झाला आणि उत्तर मिळेपर्यंत इथून हलायचं नाही या निश्चयाने तिथेच उभा राहिला. इतक्यात ते सगळं अदृश्य झालं होतं. ते आकृती वगैरे काही नाही. पण इतक्यात याचा निश्चय बघून एक प्रकाश पडला, एकदम सगळीकडे उजेड पडला. आणि इंद्राने समोर पाहिलं तर जिथे ते यक्ष उभं होतं तिथे एक अतिशय सुंदर दिव्य स्त्री उभी होती. ती कोण होती? ती स्त्री कोण होती? ती साक्षात ब्रह्मविद्या आहे. ती ब्रह्मविद्या आहे. तिचं नाव उमा हैमवती, आपण पुढे बघणार आहोत. ती ब्रह्मविद्या होती. आत्मिक तेजाने तिचं वदन अंग दैदिप्यमान दिसत होतं. ती लावण्यवती दिसत होती. तिच्या अंगावरती इतकी वेगवेगळी आभूषणं चमकत होती. अशी ती सुंदर तेजस्वी देवी. ती म्हणजे कोण होती? ती शिवपत्नी उमादेवी आहे. तुम्ही म्हणाल आत्ताच तर तुम्ही ब्रह्मविद्या म्हटलात, मग उमा म्हणलात, मग हैववती म्हणलं. ही सगळी एकीचीच नाव आहे. शेवटी ती कोण आहे? ती शक्ती आहे, शक्तिस्वरूप आहे. आणि तिच्या नेत्रामध्ये वात्सल्य होतं. इंद्राची व्याकुळता तिने जाणली, कारण ती माता स्वरूप आहे ना, ती जगदंबा आहे ना. तिने ती व्याकुळता जाणली. इंद्राने तिचे चरण धरले आणि ते यक्ष काय होते ते समजावून सांगण्याची तिलाच विनंती केली की अगं इथे कोणीतरी होतं, ते कोण होतं अशी तिला विनंती केली. आणि ती पुढच्या भागामध्ये ही हैमवती जी आहे ती सांगणार आहे की कोण होतं ते. आता ही कथा तर कळली. हे 12 मंत्रसुद्धा आपण अगदी रॅपिडली पाहिलेत, थोडे थोडे पाहिलेत त्याच्यामध्ये, कारण कथा हीच महत्त्वाची आहे. पण आता ह्याच्यात 2 शब्द आपल्याला कळले. तिरोहित होणे. तिरोहित, काही गोष्टी असतात ना त्या अदृश्य होतात आणि काही गोष्टी व्यक्त होतात. तिरोहित हा शब्द नेहमीच वापरला जातं की आपलं पुण्य आहे ना ते झाकून ठेवावं आणि पाप आहे ते उघड करावं असं म्हटलं. त्याच्यातही हा तिरोहित शब्द आहे. पण ह्या कथेवरनं आपण बोध काय घ्यायचा आहे? ही कथा आपल्याला शेवटी सांगते काय? कथा काय सांगते की हे सगळी शक्ती आहे. आपल्यालासुद्धा गर्व होतोच. आपली इंडस्ट्रीज वाढती आहे, आपला बिझनेस वाढतो आहे, आपल्याला शिक्षणामध्ये अनेक पदव्या मिळत आहेत, सौंदर्य स्पर्धामध्ये बक्षिसं आहेत, विद्वत्तेमध्ये काय पारितोषिक आहेत. आपला अहम किंवा आपला अहंकाराचा फुगा फुगत 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 वर 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 जायला लागतोच. पण केन उपनिषद हा त्याच्यावरचा तोडगा आहे, त्याच्यावरचा उपाय आहे. आणि त्या हे झणझणीत अंजन घातलं आहे. तुम्ही आम्ही तर काय साधी माणसं आहोत आपण. पण देवांनासुद्धा हे चुकलं नाही. देवांनासुद्धा त्या अहंकाराचा बळी ठरावं लागलं. इतकं जर का असेल तर मी किस झाड की पत्ती आहे.
देवांना जर का त्याची शिक्षा मिळाली आहे, त्या देवांनासुद्धा ते यक्ष दिसू शकलं नाही. परब्रह्माने त्यांनासुद्धा अंजन घालण्यासाठी हे सगळं नाट्य रचलेलं आहे. अर्थात ही सगळी त्याची लीला असते बरं का, ही सगळी त्याची क्रीडा असते आणि तो खेळवत असतो. आपण पाहिलं आहे भगवद्गीतेमध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आपण सुद्धा यंत्रावर घातलेली जशी खेळणी असतात किंवा जशी निर्जीव गोष्टी असतात, ऑब्जेक्ट्स असतात, तसे आपण आहोत. मला वाटते की मी फारच शहाणी आहे, मी फारच अभ्यास केला आहे, मी काय विद्वान, मी काय सुंदर, मी काय श्रीमंत, मी असा मी तसा. पुष्कळ आपण सगळीच लोक वेगवेगळ्या फील्डमध्ये असेल, पण खूप वल्गना करतो, खूप गप्पा मारतो, खूप गर्वाचा फुगा फुगत 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 अहंकार वाढत वाढत जातो. याच्यावर उपाय काय आहे? केन उपनिषद हाच उपाय आहे. केन उपनिषदाचं वारंवार वाचन करा. निदान ही गोष्ट तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहून काढा, तुमच्या वहीमध्ये. ही साधीशीच गोष्ट आहे, म्हटलं तर अगदी एका पानाचीच गोष्ट आहे, फार मोठी काही नाही आहे. पण ह्याच्यावरनं धडा मात्र घ्यायचा आहे की जे अग्नीला चुकलं नाही, जे वायूला चुकलं नाही, म्हणजे जे पंचमहाभूतांनासुद्धा जे चुकलं नाही, ते मला कसं चुकेल? अहंकार हा माझ्यामध्ये सुद्धा आहेच, तुझ्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत त्या परब्रह्माची किंमत कळणार नाही. मला सारखं वाटतं की मीच सगळं करतोय, तू काहीही करत नाहीस. हे अंजन ह्या केन उपनिषदाच्या माध्यमातनं इथे घातलेलं आहे. आणि सगळ्या संतांनीसुद्धा हेच सांगितलं आहे किंवा अगदी एकनाथ महाराजांच्या भारुडामध्ये सुद्धा आहेच की त्याच्या जे विंचू चावला जे आहे, तो विंचू म्हणजे कोण आहे? तो अहंकार आहे. तो फुगा फुगत 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 जातो. त्याला एक टाचणी लावा, त्याला एक टाचणी लावायची गरज आहे, म्हणजे ती हवा सगळी निघून जाईल. आम्हीच आमची हवा तयार करतो आणि आम्हीच त्या फुग्याप्रमाणे फुगत फुगत जातो. किंवा समर्थाने किती सुंदर सांगून ठेवले. समर्थ आमचे म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे. तुम्हीच करणार आहात. सामर्थ्य आहे चळवळीचे, चळवळ करायची कोणी? माणसानेच करायची. जो जो करील तयाचे, परंतु लक्षात ठेवा, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये भगवंत नाही ती गोष्ट वृक्ष होऊन जाते. प्रयत्न तुमचेच हवेत, पण परमेश्वरी कृपा त्याची हवी. या दोन्हीचा जेव्हा संगम होतो तेव्हाच त्या कार्याला सिद्धी प्राप्त होते. कार्यसिद्धी होण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि परमेश्वरी कृपा, असेंडिंग एफर्ट्स ऑफ मॅन अँड डिसेंडिंग ग्रेस ऑफ गॉड, हे जेव्हा एकत्र मिळतात तेव्हाच काहीतरी घडतं. मग हेच करूया. किंवा गीतेचा शेवटचा मंत्रसुद्धा हेच सांगतो ना, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. अर्जुन कुठला पाहिजे? यत्र योगेश्वर कृष्णो. कृष्ण कुठला पाहिजे? योगेश्वर कृष्ण. रासक्रीडा खेळणारा कृष्ण नाही, लोणी चोरणारा कृष्ण नाही, रणछोडदास कृष्ण नाही. कुठला कृष्ण? यत्र योगेश्वर कृष्णो. भगवद्गीता कुणी सांगितली? कृष्णाने नाहीच, योगेश्वराने सांगितलं. सगळ्या योगांचा योगेश्वर जो आहे, महायोगेश्वरो हरी, त्यांनी सांगितले. आणि ऐकले कोणी? यत्र पार्थो धनुर्धरः. पार्थ कुठला? बृहन्नळेच्या वेशातला स्त्री रूप धारण केलेला पार्थ नाही. मग पार्थ तरी कुठला? यत्र पार्थो धनुर्धरः. पराक्रम कोणी गाजवला आहे? अर्जुनानेच गाजवला आहे, पण त्याला बळ कोणी पुरवलं आहे? मागणं यांनी पुरवलेलं आहे. तसंच आहे. मग आपण प्रयत्न करायचे आपणच, पण त्याच्यामध्ये जी सिद्धी प्राप्त होणार आहे, जे यश प्राप्त होणार आहे, ते त्याचं आहे. ते त्याचं आहे. त्याच्या मनात असेल तरच मला यश प्राप्त होईल. प्रयत्न मीच करणार आहे, परीक्षा मीच देणार आहे, पण उत्तम मार्काने पास करणं हे तो करणार आहे. ही सतत जाणीव असेल
तर अहंकाराचा फुगा वाढणार नाही. त्यामुळे ही खरंच असेल तर विनम्रता वाढीला लागेल. नम्रपणा आहे, विनयशीलता आहे आणि विनयशीलतेने पण पूर्ण प्रयत्नाने केलेली सर्व कामं निश्चितपणाने सिद्धीला जातात. हाच या केन उपनिषदाचा संदेश समजूया आणि आज इथेच थांबूया. आज 12 मंत्र होते, पण गोष्ट छोटीशीच होती आणि त्या 12 मंत्रामध्ये ती विभागलेली गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा या दिवाळीच्या पर्वामध्ये एक लहानसा प्रयत्न केला आहे. पुढच्या भागामध्ये आपण ह्या केन उपनिषदाचा 4था खंड बघणार आहोत आणि तेव्हा हे केन उपनिषद पूर्ण होईल. आता आपण थोडक्यात बघणार आहोत, पण अर्थातच कुठल्याही तुमच्या शंका असल्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, पर्सनल फोन करून किंवा मेसेज करून जरी विचारलं तरी चालेल. जेवढ्या प्रश्नांची मला उत्तरं देता येईल त्याची निश्चितच मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. कारण मी कोणी सर्वज्ञ नाही आहे आणि जर का मी स्वतःला सर्वज्ञ मानले तर या केन उपनिषदावर पाणीच फिरेल ना. मी सर्वज्ञ तर नाहीच आहे. तो जो बोलवतो आहे माझ्याकडनं, माझ्या मुखातनं जी वाणी बोलवते, जी बुद्धी त्याने दिली आहे त्याच्याच आधारावर थोडंफार काही बोलण्याचा अल्पमतीने प्रयत्न करते आहे. बाकी सगळं देणे ईश्वराचे, सगळं देणं त्याचंच आहे एवढंच म्हणूया आणि शेवटचे 2 मंत्र म्हणूया आणि थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यं परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.